काहे दिया परदेस कार्यक्रमात शिव सध्या द्विधा मनस्थितीत सापडल्याचं पाहायला मिळते। शिव मुंबईला निघण्याआधी आपल्या आई वडील आणि आजीचा निरोप घेतो, मात्र त्याची आई गौरीच्या वडिलांनी शुक्ल कुटुंबियांबद्दल जे काही बरे वाईट उद्गार काढलेले असतात ते त्याला ऐकून दाखवते। त्यामुळे तो विचारात पडतो। गौरीच्या वडिलांनी आपल्या कुटुंबाचा केलेला अपमान त्याला आठवू लागतो। त्यामुळे तो पाऊल माघारी घेतो। त्याच्या वडील आणि आजीला कळत नाही की शिव माघारी का फिरला, मात्र शिवच्या आईचा शिव आणि गौरीला वेगळं करण्याचा डाव सफल होताना दिसून येतो। गौरीची आई मुंबईत चिंतित झालेली असते, कारण गौरीचे वडील किंवा गौरी यापैकी कोणाचाही फोन रिचेबल नसतो। त्यामुळे ती नचिकेतला ताबडतोब बनारसचं तिकीट बुक करायला सांगते, कारण गौरीच्या सासरी काहीच अलबेल नसल्याचं तिला समजून येतं। गौरी शिवची वाट पाहत असते आणि तिला असं वाटतं की तो कदाचित आपल्याला घरी नेण्यासाठी येईल, मात्र तिचा हिरमोड होतो। तितक्यात शिवची आई गौरीला तिचे कपडे आणून देते। गौरीला वाटतं की ती सासरी घेऊन जाण्यासाठी आलीये, मात्र तिला कळून चुकतं की आपला गैरसमज झालाय। शिवची आई गौरीची समजूत काढते की तुझ्या वडिलांनी आमच्या संस्कृती आणि राहणीमानाबद्दल केलेला गैरसमज चुकीचा आहे, पण गौरीच्या वडिलांना लक्षात येतं की शिवची आई षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करते। शिवची आई निघून गेल्यावर गौरी आपल्या वडिलांची समजूत काढते, मात्र ते गौरीला समजावतात की जर खरंच त्यांना तुझी काळजी असती तर त्या तुला पुन्हा सासरी घेऊन गेल्या असत्या। शिव मनाने पूर्णतः खचलेला असतो। तो न जेवल्याचं सरला पाहते। शिव तिला सांगतो, मला भूक नाहीये, त्यामुळे तू हे जेवण घेऊन जा। शिव आणि गौरीच्या संसारात निर्माण झालेली दरी कोण मिटवणार? गौरीची आई बनारसला येऊन शिव आणि गौरीला एकत्र आणण्यात यशस्वी ठरेल का, हे पुढच्या भागात पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यासाठी पहा या मालिकेचे अपडेट्स फक्त राजश्री मराठीवर। नमस्कार, मी मनीषा केळकर। सबस्क्राइब करा राजश्री मराठीला।